लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। क्रिसमस स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत रोज कुकीज। तर साहित्य बघूया। एक वाटी मैदा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी पिठी साखर, पाऊण वाटी दूध, गरज पडल्यास आपण दूध आज आणखी घेणार आहोत, गरज पडल्यासच, आणि एक चमचा कलुंजीचं बी, तुम्ही काळे तीळ पण वापरू शकता, आणि एक अंड। तर सुरुवात करूया। आधी अंड घेऊया। थोडंसं मीठ घालायचे, मी मगाशी सांगायचं विसरले, थोडं फेटून घेऊया। दूध घालूया। मैदा, दुधाची गरज लागल्यास आपण आणखी दूध घालणार आहोत। पिठी साखर, तांदळाचं पीठ, आता आपल्याला इथे आणखी दूध घालावं लागणार आहे। तर सुरुवातीला मी पाऊण वाटी घेतलं होतं, आता अर्धा वाटी घेते, अर्धी वाटी घेतले, थोडं थोडं टाकून। हे बघा, आपलं पीठ तयार झाले। असं पळीवर घेतलं असं दिसलं पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला। तर आता यात कलुंजीचं बी टाकून घेते, काळे तीळ सुद्धा तुम्ही टाकू शकता। छान मिक्स करून घेऊ आणि 10 मिनिटं मुरवत ठेवू। तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया। आता हे आपण 10 मिनिटं ठेवून देऊया रेस्टसाठी। 10 मिनिटं झालेली आहेत, तेल पण गरम करायला ठेवलं मी। आता रोज कुकीजचा एक साचा मिळतो, हे बघा अशा प्रकारचा। तर तो तेलात गरम करायला ठेवायचा आपल्याला, आणि मग यात डीप करून त्यात सोडायचं आहे आपल्याला। तेलामध्ये आपण गरम करायला ठेवू अशा प्रकारे। हे बघा, साचा नवीन असल्यामुळे थोडा वेळ लागला, आणि नेहमी निथळायला पालथी बाजू ठेवायची। ही यामध्ये तेल जमा होतं म्हणून पालथं करायचं। हे अशा तऱ्हेने तेल निथळून घ्यायचं। आता पुन्हा आपल्याला हा साचा असा गरम करायला ठेवायचा, आणि पुन्हा सगळं तेल झटकून घ्यायचं असं, आणि मग पुन्हा यात बुडवायचं, आणि मग पुन्हा यात तेलामध्ये ठेवायचं, पकडून ठेवायचं हाताने, सोडून नाही द्यायचं। साचा अजून रुळलेला नाहीये माझा, नवीनच आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो। लो टू मीडियम हीटवरच करायचे। हे बघा, साचा रुळलेला नसल्यामुळे मला हाताने काढावं लागते, पण मी करते, हाताने काढून दाखवते मी। प्रत्येक साच्यात मला हाताने काढावं लागतोय, बघू शकता तुम्ही। आता हा गरम करून घेतला, तेल झटकून घ्यायचं, आणि मग यात बुडवून घ्यायचं।
अशा प्रकारे. आणि मग हा पण साचा असा झटकून घ्यायचा आणि मग तेलात धरायचं. असं तुम्ही कसं सोडवून घेतलं ते फुल बघू शकता तुम्ही. कुकीज साचा रुळलेला असला ना की पटापट आपोआप सुटतात ते. आपल्याला हाताने काढायची गरज नाही लागत. असं झटकलं तरी सुटतात. पण आता हा साचा रुळलेला नाही आहे त्याच्यामुळं मला हाताने काढावं लागते. दाखवते मी तुम्हाला. हे बघा आता साईडला घेते मी. हे बघा बराच वेळ जातोय माझा, पण हरकत नाही. मेहनत वाया नाही गेली पाहिजे. हे बघा अशा प्रकारे मी हे बघा काढून घेते. पुन्हा आपल्याला असा ठेवायचा. अजून एक करून दाखवते मी. पुन्हा असा गरम करून घेतला की तेल झटकून घ्यायचं. असं तुमचा साचा जर रुळलेला असेल ना तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. 1 मिनिटभर ठेवावं लागतंय. हे बघा आता काढून घेऊया. हे बघा आता हा पालथा करून घ्यायचा म्हणजे तेल सगळं निथळून जातं. अशा प्रकारे मी आता करून घेणार आहे. फक्त माझ्या साच्याचा प्रॉब्लेम, तो रुळला नाही आहे. पण कुकीज छान झाल्या आणि टेस्टी पण झाल्या. हे बघा मस्त झालेले आहेत. आता अशाच प्रकारे मी सर्व करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर मग आपल्या ख्रिसमस स्पेशल रोज कुकीज तयार आहे. बघू शकता तुम्ही. थोडा वेळ गेला माझा कारण माझा साचा नवीन होता. जुना तुटल्याने मी नवीन घेतला, पण नवीन रुळायला जरा वेळ लागतो. त्यामुळे मला फोर्कने काढावे लागल्या त्या. तर बघू शकता तुम्ही कलरही सुंदर आलेला आहे. डिझाईन पण छान आलेली आहे. 1 कप मैद्यामध्ये 30 झालेले आहेत रोज कुकीज. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. थोडा जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.